1 वर्षात फक्त 270 सबस्क्रायबर. मी केलेल्या चुका तुम्ही करू नका. मी कोणत्या 3 चुका केल्या त्या तुम्हाला मी सांगणार आहे. म्हणजे मेन म्हणजे पहिली चूक माझी की मी कुठला पण व्हिडिओ करायची, शायरीचा, कुकिंगचा, म्हणजे जाता येता नवऱ्या बायकोचा, कुठला कॉमेडीचा, म्हणजे कुठला वाटेल ते व्हिडिओ केला. त्यामुळं यूट्यूबला कळलं नाही. यूट्यूब कन्फ्यूज झालं की कुठला व्हिडिओ करते आणि कुठला व्हिडिओ व्हायरल करायचा. मेन म्हणजे आपण एक कंटेंट घेतो त्यावरतीच व्हिडिओ करायचा असतो. म्हणजे त्यावरतीच आपण प्रत्येक व्हिडिओ त्या रिलेटिव्ज म्हणजे व्हिडिओ व्हायला पाहिजेत. त्यामुळं यूट्यूबला कन्फ्यूज होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी चूक माझी मेन म्हणजे की फक्त मोठाच व्हिडिओ करायच्या नादाला लागले. शॉर्ट व्हिडिओ केलेच नाही. स्टार्टिंगला थोडं आपण शॉर्ट व्हिडिओज पहिला सुरुवात करताना शॉर्ट व्हिडिओ करायला पाहिजेत. मला काय वाटलं लाँग व्हिडिओ केलं तर आपल्याला भरपूर व्ह्यूज ते नेतील, सबस्क्रायबर वाढतील. त्यामुळं मी मोठा व्हिडिओ करण्याच्या नादाला लागले आणि त्यामुळं माझं व्हिडिओ 1 वर्ष झालं असं पाठीमागं आहे. मग त्यामुळं ह्या चुका तुम्ही करू नका की 1 वर्षभरात तुम्हाला मॉनिटाईज व्हायला पाहिजे. अशा मी चुका सुधारण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. मी ज्या चुका केल्या तसा तुमचा वेळ वाया जाऊ नये, जेणेकरून तुम्ही पुढे जाल ह्यासाठी. आणि तिसरी चूक माझी की आता कमेंट करायला सुद्धा मी वेळ दिला नाही की मी बोलतच राहिले. तुम्हाला काय वाटतंय किंवा प्रश्न विचारायला पाहिजेत, काय तुमच्या बाबतीत पण असंच होतं का, त्यांना बोलतं करायला पाहिजे. पण माझं तसं नाही. मी एखादी गोष्ट घेतल्यावरती मी स्वतःच बडबडून माझं स्वतःच पूर्ण व्यक्त झाले आणि त्यामुळं लोकांना प्रश्नचिन्ह नाही पडला, उत्तर द्यायला त्यांना जागा नाही मिळाली आणि त्यामुळं कदाचित माझं कमेंट पण नाही आल्या आणि व्ह्यूज पण नाही वाढले. पण आता भरपूर स्कोप म्हणजे वाढायला लागला. आता मला कळलं पूर्णपणे की माझ्या ह्या चुका होत्या, मी सुधारल्या. त्याच चुका तुम्ही सुद्धा सुधारा आणि चांगल्या म्हणजे चांगला व्हिडिओ तुमचा व्हायरल होण्यासाठी प्रत्येक स्टेप बाय स्टेप करत जावा. मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही कधीच करू नका, जेणेकरून तुमचा वेळ वाया जाणार नाही. तर आता ह्यासाठी उपाय काय? फक्त तुम्ही आता मोटिवेशनल व्हिडिओ करत असाल तर आठवड्यातून रोज एक व्हिडिओ टाकायचा आणि मोठा व्हिडिओ म्हणजे शॉर्ट व्हिडिओ टाकायचे आठवडाभर रोज एक. आणि शॉर्ट व्हिडिओ आठवडाभर टाकल्यावरती लाँग व्हिडिओ कधी टाकायचा तुमचा प्रश्न असेल. मग लाँग व्हिडिओ टाकण्यासाठी आठवड्यातून 1 दिवस ठरवायचा नक्की. आणि तो दिवस म्हणजे आपण एडिट वगैरे भरपूर म्हणजे छान एडिट करायचा, त्याला मोठं हे करायचं, बॅकग्राऊंड वगैरे छान लावायचं त्याला आणि तो व्हिडिओ आठवड्यातून एकदाच टाकायचा. ते व्हिडिओचं म्हणजे वेळ असं 5 ते 10 मिनटं असायला पाहिजे. लई पण लॉंग असेल तर त्याला लोकं बघत नाहीत, पुढं सरकवतात. त्यामुळं त्या व्हिडिओला जरा जास्त लाईक, कमेंट आणि व्ह्यूज कमी यायला लागतात. त्यामुळं तुम्ही 5 ते 10 मिनटाचा व्हिडिओ केला तर खूपच चांगलं. तर आता माझी एकूण 270 लोकांची फॅमिली म्हणजे यूट्यूब फॅमिली तयार झालेली आहे. आणि शॉर्टमुळे भरपूर व्हिडिओ व्हायरल होतो आणि आपल्याला जास्त व्ह्यूज पण मिळतात आणि सबस्क्रायबर पण वाढतात. त्यामुळं शॉर्ट पण करा आणि लाँग व्हिडिओ आठवड्यातून एकदा टाकायचं म्हणजे टाकायचंच. त्यामुळं आपल्या व्हिडिओला ग्रोथ येते आणि आपला व्हिडिओ वाढायला लागतो. आणि आता तुम्हीच मला म्हणजे सपोर्ट केला, एवढं 270 लोक मला सपोर्ट केले, सबस्क्रायबर झालेत, त्यांनी माझा व्हिडिओ बघितले. त्यामुळं मला ही धाडस आता निर्माण झाली की तुम्हाला मी ह्या चुका करू नका हे सांगायला मी इथं आता बसलेले आहे. असंच तुमचीसुद्धा धाडस वाढेल पुढे जाऊन. पहिल्या स्टार्टला माझीसुद्धा कुठलीच धाडस नव्हती. आता तुम्हाला मी सांगते म्हणजे माझी धाडस वाढलेली आहे. तुमचीसुद्धा असंच धाडस वाढेल, असंच मोठे मोठे व्हिडिओ करशील अशी अपेक्षा करते मी. आणि माझ्यासारखं चुका करू नका तुम्हीसुद्धा. आणि आता मला जेवढे 270 लोक सबस्क्रायबर आहेत तर आपल्याला 10K सबस्क्रायबर करायचं आहे मेन म्हणजे.
तर तुम्ही मला सपोर्ट करा आणि करचेला याची अपेक्षा करते मी, कारण माझी फॅमिली खूप मोठ्या मनाची आहे, मला सपोर्ट करणार. आणि ह्यामुळं मी तुमच्यामुळे एक मोठं माझं स्वप्न पूर्ण करू शकते. ते तुमच्यावरती अवलंबून आहे. सपोर्ट करा यार, सबस्क्राईब करा. तुम्हालासुद्धा मी करते, म्हणजे सगळीच जे चांगले असले तर सगळेजण व्हिडिओ आपले सपोर्ट करतात, सबस्क्राईब करतात, व्ह्यूज वाढते, चॅनलला ग्रोथ येते. त्यामुळे ह्या चुका टाळा आणि जे मी केलं आहे आजपर्यंत चुका तुम्ही करू नका, यासाठी हा व्हिडिओ आहे. चला ओके, सबस्क्राईब करा चॅनल, लाईक करा, शेअर करा आणि ह्या चुका पुन्हा करू नका. थँक्यू.